राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रथम आपली सगळ्यांनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण एक प्रेरणादायी विषय घेऊन आलोय आणि ती एक रियालिटी आहे मित्रांनो. आणि यात काय सत्य काय असत्य हे आज आपण ह्याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. ते जो काही आपल्या समोर हा आमचा रामादित्य मराठी ब्लॉग चॅनल आपण उभा केलाय ना, यासाठी ना इतकी मेहनत घेतली, इतकी संघर्ष केलाय ना मित्रांनो, तर तो संघर्ष आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. जे काही आपलं अनेक मित्र आहेत आपले व्हिडिओ पाहत असतील ना, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत, यासाठी किती संघर्ष केलाय आणि मध्यंतरी भरपूर अशा अडचणी आल्या आणि त्याही अडचणीला तोंड देऊन आज आपल्यासमोर उभे आहे मित्रांनो. म्हणतात ना, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, दगडालाही देव पण यासाठी ना मित्रांनो, टाकीचं गाव हे सोसावंच लागणार आहे. आणि तशीच काही रिअल कहाणी, सत्य कहाणी मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर सांगणार आहे मित्रांनो. आणि हे आपल्या सगळ्या मित्रांनी या गोष्टीचा विश्वास बसणारच आहे, कारण आजपर्यंत आपल्या मित्रांनी नेहमी मी सत्य सांगत आलो आहे. आमचा अनेक मित्र आहेत ना, यूट्यूब या क्षेत्रामध्ये आलं, पण त्याने आमच्याबरोबर काही दिवस काम केला, पण आता त्यांनी काय वाटलं असेल, त्यांच्या मनात काय निगेटिव्ह विचार आला असतील ते सांगता येणार नाही मित्रांनो. त्यांनी चॅनल सोडून दिलं. जवळजवळ आता 2-2, 3-3 वर्ष झालं त्यांनी चॅनल सोडून, आणि आम्ही त्याच जागी उभे. पण जर मीही जर चॅनल सोडला असता ना मित्रांनो, तर आज मीही त्यांच्यासारखाच फिरत राहिलो असतो. आणि आज हा रामादित्य मराठी ब्लॉग चॅनल आपल्यासमोर आहे ना, हा आज एवढा नसता. आम्ही पण ज्या वेळेस आमच्या मित्रांनी पण शून्यातून सुरुवात केली, तशीच मी पण शून्यातून सुरुवात केली होती. शून्यातून आज इथपर्यंत हा रामादित्य मराठी ब्लॉग चॅनल आहे. इथं जवळजवळ आता 50,000 सबस्क्रायबर काही दिवसांना पूर्ण होणार आहे ती. आणि ही मेहनत कामी आली. आम्ही एक जागेवर स्थिर राहिलो. पण काही मित्रांचा विचार आहेत ना, स्थिर नाही राहते. त्यांचा विचार गटकिती इकडं राहतात, गटकिती तिकडं राहतात. आणि विचार हे स्थिर असावं मित्रांनो, निगेटिव्ह विचार नसावं माणसाच्या मनात. आणि चॅनल बनवायचा, व्हिडिओ बनवायचं, यूट्यूब चॅनलवर काम करायचं म्हणलं ना, लय स्थिर लागत आहे माणूस, असा छेलबिचल लागत नाही. आणि असा कधीच होत नाही मित्रांनो का तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केला आहे, तुम्ही 8 दिवसात मोठं झालं, महिन्यात मोठं झालं. कदाचित मित्रांनो, सुद्धा हा जे चॅनल आहे ना, हा 4 वर्षाचा चॅनल आहे, 4 ते 4.5 वर्षाचा. एवढी मेहनत आम्हाला घ्यावं लागली. आणि तुमचा चॅनल चांगला जर तुम्ही जर सुरू केला, तर वर्षातसुद्धा तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो आहे आणि वर्षातसुद्धा ग्रोथ होऊ शकतो आहे. पण त्याला क्वालिटी वाईज व्हिडिओ पाहिजे. पण असं काही काही 8 दिवसात तुमचा चॅनल लगेच मॉनिटाईज होईल, 8 दिवसात तुम्हाला लाखो पगार भेटेल, असा कधीच शक्य नाही मित्रांनो. शिक्षण क्षेत्रात आता मी बरेच वेळेस उदाहरण दिलं आहे का, तुम्ही विद्यार्थी जीवनापासून तर लगेच शिक्षक जीवन कधीच होणार नाही ना मित्रांनो. तुम्ही इंजिनियर कधीच होणार नाही. ज्या वेळेस तुम्ही शिक्षण घेत स्टेप बाय स्टेपच पुढे जाणार आहेत ना, त्यावेळेस तुमची प्रगती होऊन तुम्ही मोठं होणार आहेत ना. आणि बऱ्याच महान महान लोकांनी मोठा व्हायसाठी अनेक गोष्टीचा संघर्ष करावाच लागला, आणि तोच संघर्ष करावा लागतोय. यूट्यूबमध्ये स्ट्रिक असते ना, तर मनोज दे, ते एवढा मोठा यूट्यूबर आहेत ना, आज 10-10, 20-20 वर्ष त्यांचं चॅनल चालू आहे. ते कधीच लय मोठा एक दिवसातच मोठं झालं असतं असा कधीच नाही मित्रांनो. स्ट्रिक वगैरे यूट्यूबमध्ये काहीच नाही. यूट्यूब फक्त तुमची मेहनत पाहत आहे आणि तरच तुम्हाला ग्रोथ देत आहे. तुमची मेहनत महत्त्वाची आहे मित्रांनो. कोणत्याही कामात स्ट्रिक चालत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली मेहनत ही करावंच लागणार आहे. आणि तीच मेहनत आज आपल्या मित्रांनी मी एक म्हणजे एक मोटिवेशन, एक प्रेरणादायी विचार जाणार आहे का, तीच मेहनत आम्ही पण केली आणि तुम्हाला पण करायची मित्रांनो ती मेहनत. मित्रांनो, एक दिवस आहे ना, लोक आम्हाला पण हसत होती आणि अजूनही हसत आहेत, तशीच तुम्हाला पण हसत असतील. पण अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा, मेहनत करा. मेहनतीचं फळ कधीच वाया जाणार नाही मित्रांनो. तुमचं कष्ट कधीच वाया जाणार नाही. फक्त सातत्य ठेवा. जीवन एक संघर्ष आहे मित्रांनो, तो आपण केलाच पाहिजे. आणि संघर्ष करत असताना ना, बऱ्याचशा चांगल्या वाईट ह्या गोष्टी आपली शिकायला भेटतात. आणि म्हणतात ना, एकदा का माणूस दुधाना पोळला तर ताकसुद्धा फुकून प्यात आहे. म्हणून समाजात बऱ्याचशा गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. आपली माणसा कोण, आपली चांगले विचार देणारी कोण, वाईट विचार देणारी कोण, ह्या माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजे. तसंच मित्रांनो,
आता यूट्यूबमध्ये बरेचसे मित्र मला विचारायचं का किती पैसे आहे, पण बरेचसे यूट्यूबर आहेत का यूट्यूबमधली खरी कमाई सांगते नाही. कारण यूट्यूबचा सुद्धा काही रोल आहेत, यूट्यूबचा सुद्धा काही नियम आहेत मित्रांनो, म्हणून ते सांगणं भाग पडत नाही. कारण आज मी आपल्यासमोर उभं आहे. मी जर यूट्यूबची अर्निंग तुम्हाला सांगितली, कधी काळी जर मी यूट्यूबची जर गाईडलाईन ओलांडली तर कदाचित यूट्यूबकडून मला पण शासन बसू शकतं आहे. मग आपल्यासमोर हा जो माझा ते मराठी ब्लॉग आहे ना मित्रांनो, हा एक क्षणात नष्ट होऊ शकते ना. मी आपल्याला या बऱ्याच वेळेस सांगितलं आहे. एक महत्त्वाचा गुपित असं आहे मित्रांनो, का ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करतात का नाही, तर सुरुवातीचं जे 100 सबस्क्रायबर होतात ना तुमचं, तोपर्यंत तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. आणि 100 सबस्क्रायबर झाल्यानंतर हळूहळू 150, 200, 300 असं सबस्क्रायबर तुमचं पूर्ण होतात. पण 500 सबस्क्रायबर एकदा का पूर्ण झालं तर तुमचं चॅनल लवकरच मॉनिटाईज होते. आता मॉनिटाईज व्हायसाठी म्हणजे 1 वर्ष लागत होते, कधी कधी 7-8 महिने लागत होती. म्हणजे ते काही फिक्स दिवस नाही राहते. पण जशी तुम्ही मेहनत घेशाल तशी कंटिन्यू मेहनत करत असाल ना, आणि तुमची जर क्वालिटी वाईज व्हिडिओ असतील ना, तुमचा 1 वर्षात चॅनल आरामशीर मॉनिटाईज होऊन तुमचा इन्कम चालू होते. आणि मी आपला माणूस आहे मित्रांनो, म्हणून आपली सगळ्या गोष्टी पार जीव तोडून आणि म्हणजे सांगतो मित्रांनो. आणि काही मित्रांनो तर आता तर मी व्हिडिओमध्ये सांगतोय, पण काही मित्रांनी मी फोनवर सांगितले, काही प्रत्यक्ष भेटून सांगितले. मग एकदा का तुमची अर्निंग चालू झाली ना, तर सुरुवातीची अर्निंग तुमची लई कमी राहते. सुरुवातीला चॅनल मॉनिटाईज झाल्या भरपूर कमी राहते. तुमचं 1-2 पेमेंट झाल्याच्या नंतर मग तुमची अर्निंग ही वाढत चालते हळूहळू. पण क्वालिटी वाईज व्हिडिओ बनवा, हे मी पहिल्यापासून बोलतोय मित्रांनो. क्वालिटी वाईज व्हिडिओ बनवलं ना 10-15 मिनिटाचं, तर मग हळूहळू तुमची अर्निंग पण वाढते, तुमचे व्ह्यूज पण वाढतात. हळूहळू तुमच्या चॅनलवर तुमचे लोक यायला लागतात, म्हणजे हळूहळू येतात तुमच्याजवळ. आता हा मी अनुभव घेतला आहे म्हणून सांगतोय. तर मग मित्रांनो, जर फेसबुक असेल, फेसबुक, यूट्यूब हे क्षेत्रात आहे ना, भरपूर म्हणजे चांगली कमाई आहे. फक्त मेहनतसुद्धा महत्त्वाची आहे. मग फेसबुकसुद्धा चांगली कमाई करता येते. तसे इंस्टाला पण इंस्टाचा कसं आहे मित्रांनो, इंस्टाला त्याचा आपला प्रमोशन भेटलं तर ठीक. पण मी फेसबुक आणि यूट्यूबलाच म्हणजे मला माहिती आहे का यूट्यूबला आणि फेसबुकला चांगली कमाई आहे. म्हणजे मी या अनुभव घेतला फक्त फेसबुकला मी नाही आहे मित्रांनो. तर तुम्ही फेसबुकला या, तुम्ही यूट्यूबला या. उगाच आपले काही मित्र एखादा व्हिडिओ बनतोय त्याला हसतात. हसण्यात मित्रांनो, हसण्यातच तुमचा वेळ जाईल. दुसऱ्याला हसण्यात तुमचा वेळ निघून जाईल. कधी दुसऱ्याला हसू नका. तो काहीतरी करतोय ना, तुम्हाला नाही करता आला तर करू नका. पण दुसऱ्याला हसून त्याला निगेटिव्ह करू नका कधीच. मित्रांनो, यूट्यूबचा चॅनल तुम्ही अवश्य खोला. त्याच्यावर कंटिन्यू मेहनत करा आणि व्हिडिओ टाका. चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर सुद्धा भरपूर मेहनत करा. मेहनतच महत्त्वाची आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठली यूट्यूबवर स्ट्रिक नाही मित्रांनो. तुम्हाला कोणी काही सांगत का यूट्यूबवर एवढी स्ट्रिक आहे. अनेक यूट्यूबर मोठं झालं, ते स्ट्रिक वापरून नाही झालं तर त्यांच्या मेहनतीवर मोठं झालं मित्रांनो. आणि आजही आमचा रामादित्य मराठी ब्लॉग चॅनल म्हणजे मोठं आहे, पण आता थोडासा आता बरेच दिवस काय संघर्ष झाला ह्या सगळ्यांनी माहिती आहे मित्रांनो. काही आजारामुळं थोडासा मागं आला. मग ती पण आम्ही एवढी मेहनत घेतली आणि आजही आम्ही पण एक चांगला मार्ग, भलेही आज मला चॅनल मॉनिटाईज व्हायला 1 वर्ष लागला. तुम्ही 6 महिन्यातसुद्धा मॉनिटाईज करू शकता. तुमच्या मेहनतीवर त्या गोष्टी राहिल्या. पण कोणाला निगेटिव्ह विचार देऊ नका मित्रांनो. आणि जे काही मित्रांनी आमच्या मित्रांनी चॅनल बंद केला असतील निगेटिव्ह विचार ऐकून, तर आजचा व्हिडिओ पाहून त्यांनीसुद्धा यूट्यूब व्हिडिओ चालू करा आणि असं मस्त व्हिडिओ बनवा. दुसरी नावं ठेवू नका, कारण अशी पण भरपूर माणसं आहेत ती. अजूनही भरपूर सुशिक्षित आमचे मित्रमंडळी आहे, तरी त्याला अजून यूट्यूब काय आहे ह्या कळलंच नाही. मग त्यापेक्षा आम्ही अडाणी माणसं चांगली नाही मित्रांनो. भले त्याने नाही आम्ही नाव ठेवणार, पण त्याने निगेटिव्ह विचार देऊ नका त्याने, असं त्याला आम्ही विनंती करू. आणि काही लोक कमेंट करतात वाईट कमेंट. आता काही लोकांनी कमेंटच वाचतात नाही मित्रांनो. खरं सांगायची गोष्ट का आता मला माझ्या व्हिडिओला काही लोकांनी कमेंट केली. एकदा कमेंट केली का त्या फिरून कमेंट का पाहते नाही, यानं उत्तर दिलं का ना दिलं. आणि मग ते म्हणणार आम्ही कमेंट करून तुम्ही उत्तर देते नाही, आम्ही कमेंट करतोय तुम्ही उत्तर देते नाही.
पण त्या कमेंट आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर देतोय. आणि ज्या कमेंटला उत्तर कधी दिलं नाही असा समजू नका का आमच्या कमेंटला मुद्दाम उत्तर दिलं नाही. त्या कमेंटला का उत्तर देत नाही, तर कधी काळी वेळेअभावी कमेंटला उत्तर भेटते नाही. आणि यूट्यूब चॅनलवर ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, का आपल्या मित्रांसाठी कधीच आपल्या मित्राने भले म्हणजे असं कमेंटला उत्तर दिलंच पाहिजे. आणि ही एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो, का प्रत्येक कमेंटला तुम्ही उत्तर द्या. तुमचा व्हिडिओ अजून रँकमध्ये चालतील. प्रत्येक कमेंटला उत्तर द्या. कोणी फोन केलं तर ते टाळू नका. बरेचसे यूट्यूबर मित्र आहेत ते, का फोन कोणाचा उचलीत नाही ते. तो त्यांचा प्रश्न आहे. आपण त्याला म्हणू शकत नाही. पण जर आपल्या मार्गदर्शनाची कोणाला गरज असेल तर नक्कीच त्याला मार्गदर्शन करायसाठी तरी त्यांचा फोन उचला. का असं असे काही लोकांनी चॅनल मॉनिटाईज करायलाच अडचण येते भरपूर. मग त्या टायमाला त्यांचा फोन उचलल्याने न फोन उचलल्यामुळं तरी ती अडचण ही कायमची राहते. तसं आम्ही पण काही फोन म्हणजे उचलतोय, पण काय नाही आम्ही मार्गदर्शन नाही करू शकत. त्याला कारण अशी का ते भरपूर लांब राहतं ते. बऱ्याच मित्रांचं चॅनल मॉनिटाईज पण करून दिलं. तर मित्रांनो, यूट्यूबमध्ये, फेसबुकमध्ये भरपूर पैसे आहे. तुम्ही भरपूर मस्तपैकी मेहनत करा, कष्ट करा. आणि आज तुम्हाला मी म्हटलो होतो का जे संघर्ष काने, तर हा संघर्ष करत असताना मलासुद्धा भरपूर कठीण प्रसंगाला तोंड द्यावा लागला, अजूनही द्यावा लागला मित्रांनो. कधी काळी आपल्याला सुद्धा तोंड द्यावा लागणार आहे. तर यूट्यूब चालू करत असताना तुमच्याजवळ स्टँडच पाहिजे, माईकच पाहिजे अशा काही गोष्टी नाही मित्रांनो. तुम्ही मोबाईलवर सुद्धा व्हिडिओ बनवू शकतात. आजपर्यंत जे काही मोठमोठे यूट्यूबर आहेत, मनोज दे झालं, अनेक टेक्निकल गुरुजी, भरपूर यूट्यूबर आहेत, सौरभ जोशी, भरपूर यूट्यूबर आहेत. ते शून्यातूनच मोठं झालं आणि शून्यातूनच त्यांनी हा विश्व निर्माण केला आहे. त्यांनी सुद्धा 10-10, 20-20 वर्ष, 10-10, 12-12 वर्ष त्यांनी आपलं चॅनल चालवलं आणि आजही ते यूट्यूबवर चॅनल आहेत त्यांचं. म्हणून मित्रांनो, संघर्षच करावा लागेल तुम्हाला. आणि म्हणून आपण पण संघर्ष करा. ज्याने काही चॅनल बंद केले असतील पुन्हा चालू करा. जर कोणाला अडचण आली तर आम्ही सांगायला तयार आहोत मित्रांनो. तर असो, या आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, लवकरच आपलं 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आणि आपल्या 50,000 सबस्क्रायबरचं मी सुद्धा अपेक्षा आहे, मलासुद्धा का 50,000 लवकरच आपलं सबस्क्रायबर पूर्ण व्हावा. त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा मित्रांनो. आणि आपलं चॅनलवरचं 50,000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण करा. आपण आपलं व्हिडिओ इतरांना पण शेअर करा. इतरांना पण म्हणजे मित्रांनो, तर चला आपलं लवकरच 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करायला सहकार्य करा मित्रांनो. असो, ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.